मित्रांनो, मला आवडलेली कथा ह्या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत. उपनिषदातील कथा. कथेचं नाव आहे दोन पक्षी. मित्रांनो, ही कथा आहे मुंडकोपनिषद यातील. प्राचीन ऋषी अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानी होते. जीवनाची सूक्ष्म आणि कठीण तत्व अगदी सहज सोप्या उपमांद्वारे रूपकांच्या मदतीने समजावून सांगण्यात ते निष्णात होते. मुंडक उपनिषदामध्ये अतिशय सुंदर रूपकाद्वारे त्यांनी आत्म्याचं स्वरूप सांगितलं आहे. ती कथा आज आपण पाहूया. एका घनदाट अरण्यामध्ये एक मोठा वृक्ष होता. या वृक्षावर दोन पक्षी राहत होते. एक पक्षी सर्वात उंच फांदीवर तर दुसरा खालच्या फांदीवर राहत होता. खाली बसलेला पक्षी सारखा या फांदीवरून त्या फांदीवर उडत झाडाची फळं खात होता. फळ गोड लागलं की आनंद व्हायचा आणि कडू फळ खाल्ल्यावर छे छे, आता परत असे कडू फळ कधीच खायचं नाही असा डोके हलवून निश्चय करायचा. यावेळी वरच्या फांदीवर बसलेला पक्षी काय करत होता बरे? तर तो शांत बसला होता. कडू गोड फळं खात इकडे तिकडे उडणाऱ्या पक्षाला वाटले की वर बसलेल्या पक्षाप्रमाणे आपणही आनंदी व्हावं, निश्चिंत होऊन शांतपणे बसावं. पण रसाळ फळांवर नजर पडली की त्याला वरच्या पक्षाचा विसर पडे. तसेच पूर्वी खाल्लेल्या कडू फळाची कडवट चवही तो विसरून जाई आणि परत फळे खायला सुरुवात करीत असे. दुर्दैवाने कडू फळ वाट्याला आले की त्याला वाईट वाटे. ते फळ तोंडातून तो थुंकून टाके. पुन्हा वर बघितल्यावर सर्वात उंच फांदीवर शांतपणे बसलेला दुसरा पक्षी त्याला दिसे, जो कुठलेही फळ खात नसे, फक्त शांतपणे खालच्या फांदीवरील पक्षाला आनंदी किंवा निराश झालेला पाहत असे. आता वर शांतपणे बसलेल्या त्या पक्षाला पाहून आपणही त्याच्यासारखं बनायचं असा निश्चय त्याने केला आणि तो त्या वरच्या पक्षाजवळ जाण्यासाठी वरच्या फांद्यांवर उड्या मारू लागला. पण अरे रे, तेवढ्यात एक रसाळ फळ त्याच्या दृष्टीस पडलं आणि पुन्हा त्याचा निश्चय डळमळला. त्याचा संयम सुटला आणि पूर्वीचे अनुभव विसरून जाऊन त्यावेळी गोड फळ खायला मिळेल या आशेने त्याने पुन्हा फळ खाण्यास सुरुवात केली आणि हे फळ खरोखरच गोड होते. त्यानंतर अजून एक फळ खाण्याची इच्छा त्याला झाली. फळामागून फळे खात असताना पुन्हा एक फळ कडू त्याच्या वाटेस आले. कडवट चव घेता क्षणी त्याने वर पाहिले तर सर्वात वरच्या फांदीवर जो दुसरा पक्षी तसा शांतपणे बसलेला आहे असं त्याला दिसलं. जसजसा हा पक्षी वर जात होता तसतसा शांतपणे बसलेला पक्षी त्याला अधिक स्पष्टपणे दिसत होता. शांतपणे बसलेल्या त्या प्रसन्न पक्षाला पाहून पहिल्या पक्षाने विचार केला, आहा हा, काय दिमागदार, राजेशाही आणि आनंदी आहे हा. पूर्ण समाधानी आणि स्वतःमध्येच रममाण. काय छान वाटेल जर मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो तर. पण असे वाटले तरी इकडे मात्र तो पक्षी कडू गोड फळे खातच राहिला. खाता खाता त्याला अतिशय कंटाळा आला. आता मात्र खालच्या पक्षाने वरच्या पक्षाकडे जाण्याचा पक्का निर्धार केला. आता त्याने वर उडायला सुरुवात केली. एकेका फांदीवरून वर वर उडत असताना त्याला अनेक अडचणी आल्या. पण त्यावेळी मात्र त्याने दुसऱ्या पक्षापर्यंत पोहोचण्याचा निर्धार पक्का केला होता. शेवटी सर्व अडथळे पार करून एकदाचा तो सर्वात वरील फांदीवर पोहोचला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे कुठलाही दुसरा पक्षी नव्हताच. पहिल्या पक्षाला जाणवलं की वरील फांदीवर आल्यानंतर तो स्वतःच त्या दुसऱ्या पक्षासारखा बनला होता. त्याला तसंच शांत, प्रसन्न, तृप्त आणि आनंदी वाटत होतं. स्वतःविषयी तो पूर्ण समाधानी झाला. आता त्याला कळून चुकलं की पूर्ण वेळ खरं तर तो एकटाच त्या झाडावर होता. तिथे दुसरा पक्षी नव्हताच. खालच्या फांदीवरचा पक्षी हा वरच्या फांदीवरील पक्षाचं केवळ प्रतिबिंब होता. वरच्या फांदीवरील पक्षी हेच त्या पक्षाचं खरं स्वरूप होतं. पण वेगवेगळ्या इच्छा आणि अपेक्षांमुळे खालच्या फांदीवरील पक्षाचे कधी सुखी तर कधी दुःखी असे केविलवाणे रूप झाले होते. मित्रांनो, ही कथा रूपकात्मक कथा आहे.
या कथेतील वरील शांत पक्षाप्रमाणेच प्रत्येक मनुष्याचं मूळ स्वरूप आनंदी आहे, पण ते विसरून जाऊन अज्ञानामुळे आपण स्वतःला क्षुल्लक समजू लागतो. परंतु विकासाच्या पायऱ्या चढत चढत आपल्याला आपल्या स्वतःच्या सत्य स्वरूपाची जाणीव होते. सोपे करून सांगायचे तर आपल्याला वाटते की हे शरीर आणि मन म्हणजे फक्त मी स्वतःच आहे. त्यामुळे मी स्त्री किंवा पुरुष, उंच किंवा ठेंगणा, सुंदर अथवा सामान्य, किंवा माझे एवढे शिक्षण झाले आहे, माझी इतकी पात्रता आहे, मी इतक्या मोठ्या पदावर आहे, असे समजत असतो. पण या अज्ञानामुळे आपण चुकीचं वागू लागतो. सुखी बनण्यासाठी अधिक धन, मोठे पद, आणखी प्रसिद्धी, अजून सुंदर बनण्याचा वेडा ध्यास घेतो. मग आयुष्यात कधीकधी संकटांचे अथवा कठीण परिस्थितीचे तडाखे बसले की आपल्यालाही या सुखदुःखाच्या चढ उतारांचा कंटाळा येतो आणि विचार करावा असा वाटतो, खरंच मी कोण आहे? या जगात का आलो? मला काय मिळवायचं आहे? अशा वेळी आपल्या मनाला बाहेरील गोष्टींपासून आत वळवल्यास आपल्याला समजू लागतं, आपल्याला अनुभवास येतं की आपण केवळ शरीर, मन आणि बुद्धी नाही, तर या सर्वांच्या पलीकडे जो पूर्ण समाधानी, शांत, आनंदी असा आत्मा आहे. तेच आपलं खरं स्वरूप होय. केवळ आपले हे खरे स्वरूप न जाणल्यामुळे, त्या अज्ञानामुळे आपण स्वतःला दुःखी, कष्टी समजतो. त्या पूर्ण शांत, आनंदी अशा आत्म्याचं आपलं हे शरीर केवळ एक प्रतिबिंब मात्र. मित्रांनो, आवडली ना तुम्हाला ही रूपक कथा? चला तर मग आपणही जीवनातील कडू गोड अनुभवांची फळे चाखत असतानाच आपल्या या अज्ञानाचा पडदा दूर करून आपल्या खऱ्या, शांत आणि आनंदी अशा आत्मस्वरूपाचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील होऊया. या कथेतून काय बोध घ्यायचा? तर आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेत असतानाच आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यायला हवा. मोठा आणि कायम टिकणारा आनंद मिळवण्यासाठी छोट्या क्षुल्लक सुखांचा मोह आवरायला हवा. शांत, आनंदी असणं हे आपलं खरं स्वरूप आहे.